हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। प्रभू रामचंद्राची दिव्य कथा आपण श्रवण करायलो की जे श्रवण केले ना आपले पाप काय होतात, नष्ट होतात आणि आपल्या हृदयामधलं जे अज्ञान आहे, जे संशय आहे ते काय होते, नष्ट होते। तर अशी भगवंताची दिव्य कथा आहे। कारण जोपर्यंत आपण भगवंताबद्दल श्रवण करणार नाही तोपर्यंत आपल्या हृदयातला जो संशय आहे ते नष्ट होणार नाही। तर श्रवणामध्ये फार शक्ती असते। कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे हरे। तर जेवढा आपण ध्यानपूर्वक श्रवण करणार तेवढा आपल्या हृदयातले दोष दूर होत जातील आणि भगवंताबद्दल प्रेम आपल्या हृदयामध्ये हळूहळू काय होईल, प्रकाशित होत जाईल। कळालं का? तर त्याच्यामुळं आपण ध्यानपूर्वक काय करायला पाहिजे, श्रवण करायला पाहिजे भगवंताची जी कथा आहे ती। तर आपण कथा पाहत होतो, आरण्यकांड आपण प्रारंभ केला की कशा प्रकारे की भगवंताच्या चारित्र्यावर संशय घेतला कोणी, जयंत इंद्रदेवाचा पुत्र जो आहे जयंत यांनी संशय घेतला आणि सीतामातेच्या चरणावर चोच मारली। आणि मग भगवंतांनी काय केलं, एक गवताच्या काडीला ब्रह्मास्त्र प्रेरित करून त्याचा जो संशय दूर केला की साक्षात राम कोण आहेत, भगवंत आहेत। तर पहा मोठमोठ्या लोकांना पण संशय होते। जसं भगवान कृष्ण ज्यावेळेस अवतरित झाले तर ब्रह्मदेवाला संशय झाला हे खरंच भगवंत आहेत का। आणि भगवंताचे वासर आणि गोप बालक काय केले, चोरून नेले। आणि भगवंतांनी मग त्यांच्या शक्तीने पुन्हा प्रकाशित केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला कळालं की खरंच भगवंत आहे। इंद्रदेवाला बी संशय झाला की हे भगवंत आहेत का नाही। तर भगवंतांनी गोवर्धन पर्वत उचलला 7 दिवस 7 रात्र, तेव्हा इंद्रदेवाचा संशय नष्ट झाला। तसंच इथं जयंतला ज्यावेळेस संशय झाला तर भगवंतांनी एका काडीला ब्रह्मास्त्राच्या रूपामध्ये ज्यावेळेस पाठवलं त्याच्याकडं, त्यावेळेस कळालं हे कोणी साधारण काम करू शकत नाही व्यक्ती, हे साक्षात कोण आहे, भगवंत आहे। तर ह्या ज्या कथा आहेत लक्षात ठेवा, हे काही काल्पनिक कथा नाही। कारण आता काय झाले की टी व्ही पाहून पाहून आणि पेपर बातम्या ऐकू ऐकू आपल्याला वाटायला ह्या बी कथा अशाच आहेत का, पण ह्या सत्य कथा आहेत। कळालं का? ह्या काय आपल्या टीव्हीतल्या आणि पेपरातल्या कथा नाहीत, ह्या सत्य कथा आहेत। नाही तर मला सांगा, आता प्रभू रामचंद्राला जाऊन 11.5 लाख वर्ष झालेत, किती, आज पण ती कथा तशाल तशी आहे, काहीच एक अक्षर बी इकडे तिकडे झालेलं नाही। याचा अर्थ हे आहे की ती खरी कथा आहे, त्यामध्ये कपट नाही कुठंच, सर्व सत्य आहे आणि याचे पुरावे पण आहेत। कळालं का? तुम्ही जर पाहिला असेल तर आपण काल कथा श्रवण केली की शूर्पणखेचं काय केलं, लक्ष्मणजीनं नाक कापलं, तर ती जागा आज पण आहे। आणि नाक कापलं आणि ते नाकाला नासिका म्हणतात, तर ते जिथं पडलं त्या गावाचं नाव काय झालं, नाशिक। ती काल्पनिक कथा थोडीच आहे, पुरावा आहे तिथं। कळालं ना तुम्हाला? चित्रकूट आज पण आहे, अयोध्या आहे, शरयू आहे, सर्व पंचवटी आहे, सर्व ज्या भगवंतांनी राम सेतू आहे, लंका आहे। मग संशय येण्याचा प्रश्नच कुठे आहे? कृष्णलीलेमध्ये पहा, भगवंतांनी जो गोवर्धन उचलला तो आहे, यमुना नदी आहे, सर्व तिथं तुम्ही जर पाहिल्या भगवंताच्या लीलास्थळी निधिवन आहे, सर्व गोष्टी आहेत। त्याच्यामुळं संशय न करता आपण ह्या गोष्टी काय करायला पाहिजेत, स्वीकार करायला पाहिजे। पण संशय कधी जाईल, जेव्हा आपण श्रवण करणार, श्रवण केल्याच्या नंतर संशय जाणार, असा जाणार। जेवढा आपण भगवंताबद्दल श्रवण करू तेवढा संशय आपल्या हृदयातला काय होईल, दूर होईल। तर काल आपण कथा श्रवण करू लागलो की काय केलं, मग शूर्पणखा गेली प्रभू रामचंद्रापाशी आणि मग लक्ष्मणजीनं काय केलं, तिचे नाक आणि कान कापून टाकले आणि मग ती खरदूषणला घेऊन गेली। 14,000 राक्षस आणि खरदूषण, तर एकट्या प्रभू रामचंद्रांनी ते 14,000 राक्षस पण मारले आणि खरदूषणाचा पण काय केला, वध केला। आणि मग शूर्पणखेला फार चिंता वाटली की कोणी साधारण नाहीत, एकट्यानं केला वध। लक्ष्मणजी बाहेर आलेच नाही, सीतामातेच्या तिथं थांबले होते दरुजामध्ये आणि सीतामाता मधात बसली होती। एकट्या प्रभू रामचंद्रांनी सर्वांचा काय केला, संहार केला। त्याच्यामुळे शूर्पणखेला वाटलं की आता
आपल्याला कोणीकडे जावं लागेल? आपला भाऊ कोण? रावण, दशानन. की तो त्याचं वर्णन असं येते की चलत दशानन डोलत यावनी. ज्यावेळेस तो चलायचा तर धरती कापायची. किती प्रभाव असेल. आपण ऐकलं ना रावणाच्या चरित्रामध्ये कैलास पर्वत उचलला होता. पण साधारण व्यक्ती थोडा आहे. रावण फार शक्तिशाली होता. फक्त शक्ती त्याने चुकीच्या ठिकाणी वापरली. त्याच्यामुळे त्याचा नाश झाला. बलवान होणं वाईट नाही, पण बल वाईट ठिकाणी वापरणं म्हणजे कळालं का? बलवान असल्याच्या नंतर दुर्बळाचं सहकार्य करण्यासाठी ते बल वापरायला पाहिजे. पण तेच बळ जर आपण दुर्बलावर अन्याय करायला वापरलं, तर भगवंत त्याचा काय करतात? नाश करतात. तर मग काय केलं, की ही जी आहे शूर्पणखा गेली लंकेला उडत उडत. तर यांना सिद्धी प्राप्त राहते या राक्षसांना. हवेमधून पण पूतना पण उडत उडतच आली होती गोकुळामध्ये. आणि भगवंताला मग उचलून दूध पाजायचा काय केला? प्रयत्न केला आणि 6 दिवसाचा असताना श्रीकृष्णाने पुतनेचा वध करून टाकला. तरी भगवंत आहे ते छोटे असो मोठे असो सर्व शक्ती त्यांच्यामध्ये असतात. आणि मग ही शूर्पणखा गेली कुठं? रावणाकडं. आणि गेल्याच्या नंतर मोठ्यानं एकदम राग आला तिला. रावण बसला होता तिथं सभेमध्ये. राग आला तिला आणि काय म्हणते, की तुला देशाची खजिन्याची सुध राहिली नाही म्हणले. नुसता दारू प्यायला म्हणे आणि रात्रंदिवस पडून राहायला. रावणाला म्हणाली शूर्पणखा, तुझ्या डोक्यावर शत्रू उभा आहे याची तुला माहिती पण नाही. शत्रू त्या डोक्यावर आलाय म्हणे. तू जसं म्हणले नीतीशिवाय राज्य. पहा राक्षसीने पण किती ज्ञान आहे. नीतीशिवाय राज्य काय कामाचं नाही. धर्माशिवाय जे धन प्राप्त केलं ते पण काही कामाचं नाही. जोडून या धन उत्तम व्यवहार. आणि भगवंतांना अर्पण जर केलं नाही तर किती उत्तम कर्म काही कामाचं नाही. कर्तेपणा जर स्वतःकर घेतला तर ते कर्म काय कामाचं नाही. त्याच्यानंतर म्हणली काय म्हणते पहा, की विवेक जर नसेल तर नुसती विद्या शिकल्यानं काही फायदा नाही. हातामध्ये नुसता श्रमच लागणार. विषयाच्या संघामुळं संन्यासी बर्बाद होते. वाईट सल्ल्यामुळं राजा बर्बाद होते. अभिमानामुळं ज्ञान बर्बाद होते. तसंच दारू पिल्यामुळं लाज राहत नाही त्या माणसाला. काय ना का? नम्रतेशिवाय प्रेम काही कामाचं नाही. आणि अहंकार जर असेल तर सर्व गुण त्याचे लवकरच नष्ट होतात. तर असं म्हणाली मी असं ऐकलंय. कुठं ऐकलंय? एखाद्या आश्रमात गेली असेल कथेला. ऋषीमुनी होते ना पंचवटीच्या जवळपास तिथं दंडकारण्यामध्ये. सहज जाता जाता बडे असतील 2-4 शब्द कानावर. तर ते सांगायली इथं. आणि म्हणले की ऐक म्हणले, शत्रू, रोग, पाप, स्वामी आणि साप यांना कधीच लहान समजू नये. कोण कोण? शत्रू, रोग, अग्नी, पाप, स्वामी आणि सर्प. हे दिसायला जरी लहान असले तर हे नंतर काय करणार? मोठं रूप धारण करून व्यक्तीचा नाश करणार म्हणले. तर त्याच्यामुळं यांना लहान समजू नये असं म्हणू लागली आणि मोठमोठ्यानं रडू लागली शूर्पणखा सभेमध्ये. आणि रडत रडत व्याकुळ होऊन ती खाली पडली. आणि फार दुःख झालं होतं. तिला वाटलं आता हे बी आपल्याला काही न्याय भेटते का नाही. रडू लागली मोठमोठ्यानं. आणि तू जिवंत असताना म्हणे एवढा तुझ्यासारखा विश्वविजेता माझा भाऊ रावण, दशग्रीव शब्द वापरायली, 10 डोके आहेत म्हणे तुला, एवढा विशाल शक्तिशाली तू, आणि तू असताना मग अशी दशा झाली. तर हे काय म्हणले. खाली पडली आणि रडू लागली. तर मग जे जवळपासचे जे सैनिक होते ते गेले आणि तू उचललं. शूर्पणे केलं, हात धरून तिला उठवलं आणि तिची समजूत घातली. चिंता नको करू, काय झालं ते सांग. तू काय? तर रावण उठला सिंहासनावर. म्हणे एवढं काय झालं म्हणले आरडायला. तर म्हणे पाय माझ्या तोंडाकडे काय झालंय तर दिसलं का तुला? नाक कान कापलेत मग हे, आणि तू विचारायला काय झालंय म्हणले. तर मग त्यावेळेस काय म्हणते रावण, काय म्हणते की कोण केली म्हणे हरकत ते सांग, त्याचं नाव सांग म्हणे फक्त तू, कोण केले. तर म्हणले हे जे आहेत अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचे 2 पुत्र आहेत, ते वनामध्ये आलेत म्हणले. आणि मला असं वाटायलं की ते सर्व राक्षसाच्या विरहित पृथ्वी करणार. सर्व राक्षसाला पृथ्वीवरच्या काय करणार? मारून टाकणार म्हणले. की त्यांच्या भीतीमुळं म्हणजे त्यांच्या साहसामुळं म्हणे, त्यांच्या बळावर सर्व ऋषी लोक आनंदात फिरायलेत म्हणले वनामध्ये. त्यांना आता राक्षसाची भीती राहिली नाही. वनामध्ये सर्वजण दिसायला म्हणले बालक आहेत, पण फार श्रेष्ठ, फार धीर आहेत म्हणले. तर दोघे भाऊ सारखेच आहेत म्हणले. फक्त एकाचा रंग म्हणले सावळा आहे आणि एकाचा गोरा आहे, पण बल दोघांमध्ये सारखेच आहेत. तर एकाचं नाव म्हणे राम आहे. काय आहे?
राम नाव आहे म्हणले. आणि म्हणले एक महत्वाची गोष्ट, आता रावण काय लक्ष देणे एवढी सांगायली, पण तिला माहित होतं रावणाला कसं आकर्षित करायचं. तर शूर्पणखा, तर ती काय म्हणते की त्यांच्याबरोबर एवढी सुंदर स्त्री हे म्हणली, तर मला असं वाटायलंय की ती स्त्री एवढी सुंदर आहे की हजारो तिच्यावर कामदेव ववाळून टाकाव, हजारो रती तिच्यावर काय करावं, ववाळून टाकाव. म्हणले मंदोदरी तर तिच्या पुढं काहीच नाही, एवढी सुंदर स्त्री होती म्हणी. आणि त्याचाच लहान भाऊ त्या रामाचा लक्ष्मण, त्यानं माझी ही दुर्दशा केली म्हणले. आणि मी गेले कशासाठी, त्याच्यासाठीच गेले होते. मी म्हणलं एवढी खोटी बोलायली पाहिजे, तिथे खोटी बोलली रामाला, आणि इथं पण आता नाकान उगेच कापले नाही. तर म्हणले मी, आता हिंदीमध्ये काय म्हणतात की पाणीग्रहण शब्द आहे. पण पाणीग्रहण शब्दाचे दोन अर्थ होतात, एक तर प्यायचं पाणी, आणि दुसरं विवाहाचा प्रस्ताव. तर म्हणले मी पाणी ग्रहणासाठी गेली होती. आता येईल का, दुसरीकडे नव्हतं का पाणी कुठं प्यायला, तिथंच गेली का. तर म्हणले मला असं वाटलं की ती स्त्री माझ्या भावाकडे पाहिजेत, आणि त्या वनवाशाकडे हे म्हणले ती, त्याच्यामुळे मी आणायला गेले म्हणे. आणि जेव्हा मी त्या स्त्रीला उचलून आणायचा प्रयत्न करू लागले की त्या लक्ष्मणाने म्हणे माझे नाका आणि कान कापून टाकलं, आणि अशी दुर्दशा केली. आणि मग मी म्हणली ही खबर घेऊन, मग रावण म्हणे खरदूषणाला सांगाव की. तर म्हणे त्यांना सांगून आले मी इकडं. म्हणे त्यांनी काय केलंय का, म्हणजे ते गेले म्हणे, त्यांना सांगितलं, आणि मग 14,000 राक्षस घेऊन गेले म्हणे, खरदूषण आणि त्रिशरा. तर एकट्या रामानं म्हणे सगळ्याला मारून टाकलं. तर मला वाटायला ते कोणी साधारण नाही म्हणले. मग रावणाला, ज्यावेळेस तिघा भाऊ आहेत ना रावणाचे, खरदूषण त्रिशरा, मग हे ऐकल्यावर रावणाला फार राग आला. इतक्या रावण शांत होता, म्हणजे मग खरदूषण मेल्याचं ऐकलं रावणानं, मग फार राग आला रावणाला. आणि मग काय म्हणते रावण की तिची समजूत घातली म्हणे, काळजी नको करू, मी बदला घेणार म्हणे, तू चिंता नको करू, त्या दोघांना मी धडा शिकवणार चांगला. आणि तू चिंता करू लागला, खर दूषण त्रिशूर तर माझ्यासारखेच बलवान होते, साधारण थोडे होते ते, त्यांचं राज्य उगच नव्हतं तिकडं पंचवटी त्या दंडकारण्यामध्ये, आणि त्यांना म्हणे एकट्यानं मारलं सगळ्या जणांना. याचा अर्थ म्हणले की भगवंताशिवाय त्यांना कोणी मारू शकत नाही, एवढे बलवान राक्षस साधारण व्यक्ती तर मारू शकत नाही. तर मला असं वाटायलंय की देवांना आनंद देण्यासाठी आणि पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी भगवंताने अवतार घेतलाय. रावण काय कमी बुद्धिमान नाही, 10 टोके काय उगेच असतील काय. म्हणते मला असं वाटायलंय भगवंताने काय घेतलाय, अवतार घेतलाय. तर मी आता मुद्दाम त्यांच्या संग वैर करणार. काय म्हणते रावण पा, की मी मुद्दाम वैर करणार आणि त्यांच्या बाणाने मरणार, कारण म्हणले मी राक्षस आहे. रावण काय म्हणते पहा, होई भजन तामस दे हा, मन कर्म वचन मंत्र दुडया. तर माझं राक्षसी शरीर आहे म्हणे, माझ्याच्यानं काय भजन होणार नाही, माझ्याच्यानं एकच काम होईल, भांडणं होती. तर भांडणं करून मी असं काही करीन की त्याला प्रवृत्त व्हावं लागेल मला मारण्यासाठी, आणि मरायच्या टायमाला त्याचं दर्शन झाल्यामुळे माझा काय होईल, उधार होईल. पहा रावण काय विचार करायला. तर शिवजी म्हणतात की हे पार्वती, तर अशा प्रकारे रावणानं मग काय केलं की म्हणले मी आता काय करणार की त्या दोघांना जिंकून त्यांच्या स्त्रीचं हरण करील युद्धामध्ये, असा रावण विचार करू लागला. आणि मग शिवजी म्हणतात की हे पार्वती काय युक्ती केली पहा इकडं. आणि हा मग रावण लगेच गेला कुठं, मारीच मामापाशी. मारीचपाशी गेला, कारण त्याच्या डोक्यात प्लॅन आला सीतेचं काय करायचं आता, हरण करायचं. आणि हा एकटा मग रथामध्ये बसून पुष्पक विमान घेऊन मारीचपाशी गेला. तर शिवजी म्हणतात की हे पार्वती, तेवढ्यामध्ये इकडे युक्ती काय झाली, पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्राने एक लीला केली. काय लीला केली तर ऐक म्हणले, की लक्ष्मण फळं आणण्यासाठी वनामध्ये गेला, कंदमूळ आणि फळं आणण्यासाठी. तर त्यावेळेस सीता आणि राम दोघ जण बसले होते. तर त्यावेळेस प्रभू राम काय म्हणतात सीतेला, सुनहु प्रिया व्रत रुचिर सुशीला, मै कछु करबी ललित नरेला, तुम पावक महु करहु निवासा, जव लगी करो निशाचर नासा. कारण प्रभू रामचंद्रांनी काय विचार केला पहा, की ही कावळ्याला मारू दे नये का. सीताजी आपण काल ऐकलं, कावळ्याला मारू दिलं का सीतामाते, ती एक डोळा ते बी म्हणजे
फार प्रयत्न करावे लागले भगवंताला ते एक डोळा त्याला हे करण्यासाठी. तर मग प्रभू रामचंद्राने विचार केला, ही राक्षसाईल कशी मारू दिली हिच्या समोर. मग पहिलं काम एक करावं लागेल, हिला दूर करावं लागेल मायापासून. भगवंत येतं कळलं का. म्हणजे आता काय लीला करायची. मग सीतेला काय म्हणतात प्रभू रामचंद्र पहा, की हे सीते म्हणी, आता एक आपल्याला लीला करायची म्हणली, फार सुंदर लीला करायची. तर तोपर्यंत 1 वर्षभर तू अग्नीमध्ये निवास कर. काय कर? अग्नीमध्ये. ध्यान देऊन ऐका कथा आता. तुम पावकम हो करव निवासा. कशासाठी? जाऊ लगी करू निशाचर नासा. जोपर्यंत राक्षस मरणार नाहीत सगळे, तोपर्यंत तू अग्नीमध्ये काय कर? निवास कर. असं प्रभू रामचंद्र सांगायलेत कोणाला? सीतामातेला. आणि मग सीतामातेने लगेच आज्ञा स्वीकार केली आणि प्रभू रामचंद्राचं ध्यान करत करत अग्नीमध्ये काय केला? प्रवेश केला. आणि अग्नीमध्ये जी ओरिजिनल सीता आहे ती कुठे गेली? अग्नीमध्ये गेली. आणि मग जी माया सीता बाहेर आली अग्नीतून. कोणती? आता लीला करायची. कळलं का? हे समजून घ्या तुम्ही आता. इथून पुढे रामायण बदलायले. तर जी मूळ सीता आहे ती आता नाही. आता कोणती सीता यायली? माया सीता यायली रामायणामध्ये. मूळ सीता कुठे गेली? अग्नीमध्ये गेली पहा. आणि जेव्हा रावणाचा वध होईल, तर प्रभू रामचंद्र अग्निपरीक्षा करायला सांगतात सीतेची. आता मग सांगा, प्रभू रामचंद्र काय विश्वास नव्हता का? तर ती अग्नी परीक्षा नाही, ती मूळ सीता बाहेर आली आणि ही माया सीता अग्नीमध्ये गेली. कळलं का? हे इथं सिद्ध व्हायलंय. कारण चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस दक्षिण भारतामध्ये गेले, तर त्यांना बी एक ब्राह्मण फार रडू लागला रामायण वाचता वाचताच. भक्त होता तो प्रभू रामचंद्राचा, आणि त्यांनी प्रसंग वाचला की प्रभू रामचंद्राची सीता रावणानं पळून नेली. तर तो सारखा पुढं रामायणच वाचन, त्याला फार दुःख झालं. म्हणजे प्रभू रामचंद्राची सीता गेली, आता किती दुःखी झाले असतील प्रभू. तर ते पाहून त्याला फार दुःख होऊ लागलं. तर चैतन्य महाप्रभू फार आनंद झाला, बाबा भगवंताच्या लीलेमध्ये लोक इकडं पैशासाठी लढायलेत, लेकरासाठी लढायलेत, हे भगवंताच्या लीलेसाठी लढायले. तर आनंद झाला चैतन्य महाप्रभू. पण चैतन्य महाप्रभू पाहिलं, बा एवढं बी दुःखी काय कामाचं, त्याला ओरिजिनल आपण जे ज्ञान आहे ते सांगू. तर मग चैतन्य महाप्रभूनं कूर्म पुराणाचं एक प्रत, एक कागद होता, त्याच्यामध्ये हा प्रसंग लिहिला होता, जे इथं गोस्वामी तुलसीदास वर्णन करायलेत, की त्या अग्नीमध्ये माया सीता गेली, म्हणजे ती जळाली नंतर, आणि ओरिजिनल सीता बाहेर आली. पण अगोदर जी ओरिजिनल सीता आहे ती कशामध्ये गेली? अग्नीमध्ये. मग रावणानं कोण्या सीतेचं हरण केलं? मायावी सीतेचं. खऱ्या सीतेचं केलं नाही. नाही तर मला सांगा, काय सीतेनं हरण पाहिले नव्हते काय 14 वर्षामध्ये? आता काहून आकर्षित झाली मारीच? आता पुढं प्रसंग लगेच तो येणार आहे. तिने पाहिले नव्हते का अगोदर हरणं? कारण आता सीता बी मायावी आहे, हरिण पण काय आहे? कारण ना त्याच्यामुळे आकर्षित झाली जी मायावी सीता आहे. तर मग कूर्म पुराणाची ती प्रत दाखवल्यानं त्या ब्राह्मणाला संतोष झाला. खरी सीता हरण केली. मग तो आनंदानं राहू लागला आणि पुढची कथा त्यानं श्रवण केली. कळालं का? तर हे आहे. मग सीता, आणि ही गोष्ट लक्ष्मणजीला माहीत नाही, हे बी लक्षात ठेवा. लक्ष्मणजी कंदमुळ फळा नाही गेले, तर बा भगवंत जोपर्यंत समजू देणार नाहीत, तोपर्यंत बलरामजीला बी ते गोपबालक गेलेले कळाले नाही. भागवतामध्ये तुम्ही वाचा प्रसंग. बलरामजीला माहित नाही 1 वर्ष काय लीला चालली. गोपबालक आणि ते जे वासर होते ते स्वतः भगवंत बनले होते, बलरामजीला पण कळालं नाही. तसं आता ही मायावी सीता आहे लक्ष्मणजीला माहीत. त्यांना काय माहिती की ओरिजिनलच सीता आहे. आणि मग हा मारीच कडे गेला रावण, आणि गेल्याच्या नंतर प्रणाम केला. कोणाला? मारीच. आता मारीचनं विचार केला, एवढा मोठा राजा आपल्याला प्रणाम करायला, म्हणजे आपलं मरण आता. मोठा व्यक्ती जेव्हा लहान्याच्या पाया पडेल, तर लहान्यानं समजून घ्यायचं आपलं आले जवळ आता. कळालं का? तर इथं काय म्हणतात की नीच मनुष्याचं नम्रता दाखवणं पण दुःखदायक असतं. ते नम्र झाला म्हणजे काहीतरी उत्पात करणार आहे. तर शिवजी म्हणतात की हे भवानी, भयदायक खलके प्रियवाणी, जे मी अकालके कुसुम भवानी. तर दुष्ट मनुष्याची वाणी सुद्धा भय असते, भयदायक असते, ती चांगली नसते. आणि मग आता हे राजा होता रावण, मारीचाने त्याची पूजा केली आणि विचारलं, स्वामी तुम्ही कशामुळं एवढे बेचैन आहेत आणि एकटेच का आल्या? म्हणे सैनिक कोणीच नाही तुमच्या बरोबर, काय येण्याचं कारण आहे? मग रावणानं सर्व कथा सांगितली, जी घडी होती शूर्पणखींची सांगितली. दसमुख सकल कथा ते आगे, कही सहित अभिमान अभागी. मग म्हणले आता तू काय कर, हो कपट मृग तुम छलकारी, जही विधी हरी आनो नृपणारी. तर म्हणले मारीच, आता तू, आता मामा आहे मारीच कोणाचा, पण याला काय आहे, अरे तू रे हे काय, हे थोडा बोलणार आहे आदरानं रावण. तर म्हणले मारीच, तू काय करायचं, कपट मृग बनायचं. कपट म्हणजे काय? नकली.
ओरिजिनल नाही, कपटी मूर्ख बनायचे म्हणले आणि माझ्या संग चालायचंय लगेच. तर मला त्या राम लक्ष्मणाची जी सीता आहे तिचं काय करायचंय, हरण करायचंय म्हणले. असं म्हणल्याच्या नंतर मारीच काय म्हणते पहा, तर हे दशानन म्हणी राम जे आहे ते काही साधारण व्यक्ती नाही. तर हे विचार तेव्हा डोक्यामध्ये आला कसा, हे विचार त्या डोक्यामध्ये आला कसा म्हणे. अरे म्हणले की ज्यांच्या हातामध्ये सर्व आहे, कोणाला मारायचं कोणाला जगवायचं, आणि तू त्याच्या संग वैर करायला. कारण मी प्रत्यक्ष अनुभव केलाय म्हणे. कारण ज्या वेळेस हे विश्वामित्र ऋषीच्या यज्ञामध्ये आले होते आणि आम्ही ते यज्ञाचा विध्वंस करायचो म्हणले, आणि ज्यावेळेस ते आले तिथं तर माझ्या डोळ्या देखत यांनी ताडका मारली, सुबाहू मारला, आणि मला बिना टोकाचा बाण मारून इथं आलोय म्हणे मी. कुठं अयोध्या आणि कुठं हे तो देश आज पण आहे जिथं मारीच होता, मॉरिशस नाव आहे त्याचं. तर त्याचं नाव येते देशामध्ये अलग अलग. तर पूर्ण तो समुद्रामध्ये देश आहे, सगळीकडून समुद्र आहे. तर म्हणे एवढ्या लांब आलो म्हणे, तर मला वाटायला त्याच्या संग वैर करण्यात तो काही हित नाही. मारीच चांगला उपदेश करायला कोणाला, रावणाला. तर माझी अवस्था म्हणजे त्या भृंगी किड्यासारखी झाली तेव्हापासून. भृंगी माहिती आहे ना, ते घर करते मातीचं आणि त्या आळीला आणून ठेवते, तर ती आळी चिंतन काचं करते सारखं त्या किड्याचं. तर म्हणे मग तेव्हापासून सगळीकडे राम लक्ष्मणच दिसायले. ते मान लागल्यापासून म्हणजे कोणीकडे पाहिलं तरी मला राम लक्ष्मण दिसायले. तर त्याच्यामुळं तू एक लक्षात ठेव की त्यांच्या वाटेला जाऊ नको. एवढा शिवजीचा विशाल धनुष्य म्हणजे ज्याला कोणी हलवू शकलं नाही त्यांनी मोडून टाकलं. खर दूषण त्रिशिर आताच मारले म्हणले. हे थोडं हे ह्याचं शिकवण ऐकून तर तू लक्ष घे, हे काय साधारण माणसाचं काम आहे का म्हणले. तर तू तुझ्या कुळाचं कल्याण कर म्हणले. तर रावण म्हणले मी काय प्रवचन द्यायचं आमंत्रण दिले का तू? मी फक्त आदेश देत असतो म्हणे, ऐकत नसतो. जे सांगितलंय ते कर, नाही तर तयार होय मराय. लगेच तलवार काढी रावण. आता तलवार काढ्यावर मारीचनं पाहिलं की मरण तर दोन्हीकडे आहे. एक तर हे मारणार नाही म्हणाव आणि हो म्हणाव तर तिकडं मरावच लागणार. आता दोन्हीकडे बी मरण आहे. तर रावण मनात ते हे मारीच मनातल्या मनात काय विचार करते पहा. तब मारीच हृदय अनुमाना नवही विरुद्धो नाही कल्याणा, शस्त्री मरमी प्रभू धनी वैदबंदी कवी भानस गुणी. तर मारीच्या मनामध्ये विचार केला की 9 लोकांसंग शत्रुता करणं चांगलं नाही. किती जण ऐका आता, मोजात कोणते कोणते. पहिला आहे शस्त्रधारी, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्या संग वैर करू नये. दुसरा आहे रहस्य जाणणारा, जो आपलं रहस्य जाणतो. तिसरा आहे समर्थ व्यक्ती, ज्याच्याकडे सत्ता आहे. चौथा आहे मूर्ख. पाचवा आहे श्रीमंत. श्रीमंत माणसासंग वैर करू नये, कारण नाश होणार वैर करणाराचा. त्याच्यानंतर वैद्य, डॉक्टर संग कवाच भांडणं करू नये, नाही तर कोण्या इंजेक्शनामध्ये काय सोडलं आणि तुम्ही कधी स्वर्गवासी होसाल काही सांगता येत नाही. कळलं? इथं हे शास्त्रामध्ये सगळं सांगितलंय, आपण ऐकत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. पुढं म्हणतात की भाट लोक जे राहतात त्यांच्या संग कव्हा वैर करू नये. त्याच्यानंतर कवी, आणि 9वा आहे स्वयंपाक करणारा व्यक्ती. त्याच्या संग वैर केलं की कशात काय मिक्स करील आणि कव्हा काय खाऊ घालेल तुम्हाला, आणि कव्हा रामनाम सत्य होईल सांगता येत. तर अशा 9 लोकांसंग वैर करायला नाही पाहिजे, असं कोण विचार करायलाय? मारीच. आणि रावणाकडे सगळंच आहे. सत्ता बी आहे, श्रीमंत बी आहे, समर्थ बी आहे, शस्त्रधारी बी आहे. तर त्याच्यामुळं म्हणे मारीचनं विचार केला दोन्हीकडं बी आपलं मरण आहे. तर त्याच्यामुळं आपण रामाच्या हातून का मरू नये, या पाप्याच्या हातून मेल्यापेक्षा. पहा मारीच काय विचार करायलाय. तर असा विचार करून त्यांनी काय केलं की कसं न मरो रघुपती सर लागे. तर म्हणले का रामाच्या हातून मरू नये म्हणले. मग त्याला आनंद वाटू लागला की आपण आता रामाच्या हातून मरणार. तर तो हो म्हणला. कोणाला? रावणाला. म्हणे चल म्हणे आता आपण जाऊ. आणि मग मारीच मनातल्या मनातून त्याला आनंद वाटू लागला. म्हणले मी प्रभू रामचंद्राला पाहिल. किती दिवसाच्या नंतर काय व्हायले, दर्शन व्हायले. पण हे रावणाला त्यानं सांगितले नाही गोष्ट. आणि म्हणजे मृत्यूच्या टायमामध्ये मला राम माझ्या समोर उभे राहतील आणि माझा मृत्यू होईल. आणि तेवढा मंगलमय मृत्यू कोणाचा असेल? भगवंत मृत्यू. आता मोठमोठाले योगी प्रार्थना करतात, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गंगाजी का तट हो
वंशीवट हो मेरा सावरा, निकट हो जब प्राण तन से निकले. आणि याच्यावर ती संधी यायली कोणाला? मारीचला. कारण ज्यावेळेस मारणार राम तर समोर असणार ना. मरायच्या टायमाला कोणाचं दर्शन होणार? रामाचं. आणि मृत्यूच्या टायमाला ज्याला दर्शन होईल तो कुठं जाणार? भगवंताच्या धामामध्ये. तर किती बुद्धिमान होता पहा मारीच. तर त्याच्यामुळे पहा कधी कधी लोक म्हणतात की मरणार तर सगळेच आहेत, मग जप करायची काय गरज आहे? हरे कृष्णा म्हणायची, राम राम म्हणायची, राधा राधा म्हणायची, काय गरज आहे? काय मरणार नाहीत का तुम्ही जप करणारे लोक? तुम्हीही मरणार आणि आम्हीही मरणार. मग फरक काय? तर काय फरक आहे ऐका आता. तर त्याला प्रभुपादजी उदाहरण देतात की जसं मांजर मांजर तिच्या पिल्लाला बी पकडते दातामध्ये आणि उंदरालाही पकडते. काय करते? तिच्या पिल्लाला पण पकडते आणि उंदरालाही पकडते. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे? एकाचा नाश्ता करते आणि एकाला चांगल्या जागी नेऊन ठेवते. बाहेरून पाहणाऱ्याला दोन्ही गोष्टी सारख्याच दिसायला, ते दातात धरले. तर तसं ज्यावेळेस भक्ताचा मृत्यू होते तर त्याने वैकुंठ भुवनी घर केली, आणि ज्यावेळेस पापी मरते हरिविन जन्म नरकची पैजाना. तर हा फरक आहे, कळालं ना? ज्यावेळेस भक्त मरल तर भगवंतापाशी जाईल आणि पापी मरल तर यमराजापाशी जाईल. तर आता कुठं जायचं ते तुम्ही ठरवा. कळालं का? मरण तर दोघायचं होणार आहे, पण पुढच्या गतीमध्ये फरक आहे. पुढचा मार्ग जो आहे तो अलग आहे. भक्त भगवंतापाशी जाणार आणि पापी व्यक्ती त्याच्या पापाची सजा भोगण्यासाठी नरक लोकामध्ये अनेक यातना यम करविल कोण सोडविल तिथे तुझला. तर तिथं जाणारी व्यक्ती, तर ते मारीच सारखा निर्णय घ्यायला पाहिजे की भजन करून आपल्याला कुठं जायचंय? भगवंतापाशी जायचे. जसं तुकाराम महाराज गेले, प्रयाण काळे देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तवले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. तर तुकाराम महाराज सशरीर भगवंतापाशी गेले, भगवंताच्या धामामध्ये. तर तसं आता आपण ठरवायचं आपल्याला भगवंतापाशी जायचं का नरक लोकामध्ये यमराजाचे दंडे खाण्यासाठी जायचं. तर आता आपण ठरवायचं. जर भगवंतापाशी जायचं असेल तर आपल्याला तिकीट काढावं लागेल विमानाचं. विमानात कुणाला पण प्रवेश भेटणार नाही, ज्यांच्याकडे तिकीट आहे त्यांनाच. तर विमानाचं तिकीट कोणतं आहे? भगवंताचं नाम. जाना है भगवत धाम, तिकीट है हरिनाम. जर आपण तिकीट काढ म्हणजे हरिनाम जर रोज घेतलं तर मग आपण भगवंतापाशी जाणार. कळलं का? हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच्यामुळे मारीचनं विचार केला काही हरकत नाही, आपण प्रभू रामचंद्राचं सोबत जायचं. कारण मृत्यूच्या टायमाला भगवंताचं आपल्याला स्मरण होईल. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि मग त्यांनी पूर्ण योजना समजून सांगितली जाताना मारीचला काय काय करायचं. म्हणजे तू सोन्याचं मृग बन आणि काय कर, सीतेला मोहित कर. आणि मग सीता तुझ्याकडे मागणी करील कशाची? रामाकडं, की मला या हरिण पाहिजेत. आणि मग रामाला तू त्या कुटीपासून दूर घेऊन जाय. आणि जेव्हा राम बाण मारील तेव्हा लक्ष्मणाला आवाज दे. हे सर्व प्लॅन तयार केला अगोदर रावणानं. कळलं का? मग मारीच म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मग काय झालं की ते वन निकट दसानन गयऊ तब मारीच कपट मृग भयऊ. आणि मग हा रावण कुठं पोहोचला? जिथं प्रभू रामचंद्र राहायचे पंचवटीच्या जवळ, तिथं पोहोचला. आणि मारीच काय बनला? कपट मृग बनला, सोनेरी हरिण. आता हरिणाचा कलर सोन्याचा थोडा राहिला, पण कपट मृग आहे, मायावी मृग आहे. तर त्यानं एवढं सुंदर शरीर बनवलं की सर्व शरीर सोन्याचं रत्नजरीत असं चमकू लागलं. आणि सीतामाता आणि प्रभू रामचंद्र एका झाडाखाली बसले होते आणि तिथं हे हरिण फिरू लागलं त्यांच्या जवळच. आणि रावण हे लपून पाहू लागला दृश्य, आणि त्यांची योजना ठरली होती तशी. तर ज्यावेळेस सीतामातेने ते हरिण पाहिलं तर म्हणली की हे प्रभू, हे रघुवीर, मला हे मृग फार आवडायले, तर मी तुमच्याकडे काही मागितलं नाही म्हणले, पण मला हे आता मृग पाहिजे. तर प्रभू एकतर जिवंत आणा नाही तर मेल्याच्या नंतर आणा म्हणले. म्हणजे त्याचं कातडा आणा, मी कातडावर बसून भजन करील म्हणे. कारण ज्यावेळेस ती कातडा असते, तुम्ही पाहिलं असं पहिले ऋषी मुनी वाघाचं किंवा हरणाच्या कातड्यावर बसायचे. का? कारण त्याच्यामुळे साप विचू येत नाही जवळ, ती जिथं आथरल्या जाते तिच्या जवळपास किडे मुकुड काहीच येणार नाही.
त्यामुळे पहिले ऋषीमुनी ते वापरायचे. तर म्हणले मी अयोध्येला घेऊन जाईल आणि तिथं त्याला हे करील म्हणले. आता प्रभू रामचंद्रांनी ओळखलं. हा, तब रघुपती जानदस पकार उठे हरशी सुर काजू सवारण. प्रभू रामचंद्राला कळालं हे कपट मृग आहे, हे करण्यासाठी आले. पण भगवंतांनी विचार केला आता देवांचं कार्य असंच होणार आहे, म्हणून भगवंत उठले. आणि प्रभू रामचंद्रांनी मग भाता बांधला कमरेला आणि दिव्य बाण घेऊन, पण जाता जाता लक्ष्मणाला बोलवलं आणि लक्ष्मणाला काय म्हणले की हे लक्ष्मण, वनामध्ये पुष्कळ राक्षस आहेत, तर मी आता चाललो कुठं, हरिणा नाही. तर ही राक्षस लोक संधी करून काय करते, सीतेचं हरण करते. त्याच्यामुळं काही जरी झालं तर तो सीतेला सोडून यायचं नाही. स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली लक्ष्मणाला. कोणी, प्रभू रामचंद्रांनी. आणि मग लक्ष्मणजी म्हणले ठीक आहे म्हणले प्रभू मी थांबतो म्हणले. आणि मग हा हरिण प्रभू रामचंद्राला त्या आश्रमापासून फार दूर दूर असा, म्हणजे तो काय व्हायचा की दिसायचा जवळ आणि लगेच राक्षस आहे ना, मायावी हे, लगेच पुढं प्रकट व्हायचं. तर भगवंत पकडायचं की तो पुढं अदृश्य होऊन पुढं प्रकट व्हायचा. तर असा बराच वेळ खेळ चालला आणि ते कोटीपासून थोडं लांब गेली. आता प्रभू रामचंद्राने विचार केला हे तर काय आपल्या हातात जिवंत येणार नाही. मग भगवंतांनी रामबाण काढला. म्हणले हे असं जिवंत आपल्या हाताला येणार नाही. तर रामबाण काढला प्रभू रामचंद्राने. आता इथं काय म्हणतात तुळशीदासजी की नेती नेती करत वेद ज्याचं वर्णन करतात की वेदाला जे समजत नाही तेच प्रभू रामचंद्र त्या हरणाच्या मागं पळायलेत, माया मृगाच्या मागं काय व्हायलेत, पळायलेत. तर ते कधी हरण जवळ यायचं, कधी दूर जायचं, कधी अदृश्य व्हायचं, कधी लपून बसायचं, कधी प्रकट व्हायचं. तर असं करत करत तो दूर गेला. तर प्रभू रामचंद्राने आपला बाण काढला, दिव्य बाण रामबाण काढला आणि त्या मारीच्या दिशेनं मारला, हरणाच्या दिशेने. आणि तो बाण ज्यावेळेस लागला, आता भगवंताचा अचूक बाण आहे रामबाण, तर ज्यावेळेस तो बाण लागला तर लगेच तो व्याकुळ होऊन पडला. पण त्याचं मूळ रूप राक्षसाचं प्रकट झालं, ती माया टिकली नाही बाण लागल्याच्या नंतर. आणि ज्यावेळेस तो खाली पडला तर पडताना त्याने मोठ्याने आवाज दिला, हा लक्ष्मण, हा सीते, मोठ्याने असं 2-3 वेळा आवाज दिला आणि तो मेला. प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत घेत त्याला किती आनंद पहा, भगवंत समोर, लक्ष्मणाचं नाव घेतलं, सीतामातेचं नाव घेतलं आणि प्रभू रामचंद्र समोर आहे. किती भाग्य त्या मारीचं. आणि इथं तुळशीदास म्हणतात अंतर प्रेमता सुपहिचाना मुनी दुर्लभ गती दिनू सृजाना. तर भगवंतांनी जे मुनीला प्राप्त होत नाही ती दुर्लभ गती मारीचला प्रदान केली. कारण त्यानं रामाचं स्मरण केलं, भगवंताचं स्मरण केलं मृत्यूच्या टायमामध्ये, तर परम गती त्याला प्राप्त झाली. वरून देवानी काय केली, पुष्पवृष्टी केली. खरंच भगवंत किती दयाळू आहेत, आसुराला पण ती गती प्रदान केली. आणि मग मारीचला मारून भगवंत वापस येऊ लागले त्याला घेऊन मारीचला. आता तोपर्यंत इकडं काय झालं पहा की मोठ्याने आवाज दिला ना, हा लक्ष्मण, हा सीते, मोठ्याने आवाज दिला होता मारीचनं 2-3 वेळा. तर ही वाणी सीतेनं ऐकली. तर सीता मातेच्या कानावर तो आवाज, कारण ते मुद्दाम आवाज मोठ्याने केला होता राक्षसाने. तर ती घाबरली फार आणि घाबरून काय म्हणते की लक्ष्मणा तू लगेच जाय, मला असं वाटायलंय तुझे भाऊ संकटामध्ये आहेत. तेव्हाच असा आवाज काढाय म्हणे. आतापर्यंत त्यांनी केव्हा तुला पुकारलं का, नाही, आज पुकारले म्हणले. याचा अर्थ त्यांच्यावर काय झालेलं आहे, संकट आलेलं आहे. तर तू लवकरात लवकर त्यांचं सहकार्य करण्यासाठी जाय. तर काय म्हणतात लक्ष्मणजी, भ्रुकुट विलास सृष्टीलय होई सपने हो संकट परई की सोई. अरे म्हणले ज्याच्या नुसत्या दृष्टीनं सृष्टीचा संहार होते आणि लगेच सृष्टी निर्माण होते. कळलं का, मया धिक्षेन प्रकृती सुयते सचराचरम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते चाळीता. असे समर्थ भगवंत आहेत म्हणले. त्यांना काय करायचं, मदभयात वाती वातोयम सूर्यस्तपती मदभयात वर्षदिंद्र दहत अग्नी मृत्यूश्चरती मदभयात. ज्यांच्या भीतीमुळे वायू वाहते, ज्यांच्या भीतीमुळे सूर्य उगवते, तर त्यांना कोण संकट करणार हे तयार म्हणले लक्ष्मणजी सांगायलेत सीतामाते. तर आता हे खरं सांगायलेत लक्ष्मणजी. तर हे तुम्ही शांत बसा म्हणले, कोणीच त्यांना हे करू शकत नाही, समर्थ आहेत म्हणले भगवान. आता मग सीतेला फार राग आला. आता याच्यात तर वर्णन नाही या रामायणामध्ये, पण वाल्मिकी रामायणामध्ये फार विस्तारपूर्वक वर्णन आहे. तर एवढे कटू वचन बोलली सीता माता लक्ष्मणाला. तर म्हणले आज कळालं म्हणले तू वनामध्ये कशासाठी आला, अयोध्या सोड. म्हणले की तुझा डोळा होता म्हणले माझ्यावर,
तुला वाटायलंय की राम मेला पाहिजे तिकडं, म्हणजे माझा तुला भोग घेता येईल. तर लक्ष्मणाने लगेच कानावर हात लावले, म्हणले माते असे अभद्र वचन तू बोलू नको, म्हणले मी ऐकू शकत नाही. म्हणले ऐकू शकत नाही तर जाय म्हणले लगेच धनुष्य घेऊ, नाही तर तुला दुसरा कोणताच हेतू नाही म्हणले वनात येण्याचा, मला असं वाटायला. अरे तुझा भाऊ तिकडं संकटामध्ये आवाज द्यायला आणि तुला इथं सुचायली, इथंच तू हे करायला. मग नाईलाज झाला लक्ष्मणजीचा. आणि मग लक्ष्मणाने काय केलं की म्हणले माते आता माझा नाईलाज आहे म्हणे, आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी रामाची आज्ञा मोडायलो. पहिल्यांदा, कारण रामाची आज्ञा लक्ष्मणजीने कधीच मोडी नाही. पहिल्यांदा म्हणले तुमच्या कठोर शब्दामुळे मी आज रामाची आज्ञा मोडायलो म्हणले माते. पण एक लक्षात ठेव की मी या कुटीच्या भोवती एक रेखा मारायलो, त्याला काय म्हणतात, लक्ष्मण रेखा, कळलं का? तर त्या कुटीच्या भोवती काय मारायलो मी, एक रेखा मारायलो. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये तो ही रेखा ओलांडायची नाही, तरी नुसती रेखा नाही तरी मंत्रबद्ध करून चाललो मी कुटी. तर कोणतीच दुष्ट शक्ती, कोणताच दुष्ट असुर या रेखेच्या आत येऊ शकत नाही. मग ही अदृश्य रेखा, ही दिसणार नाही, अदृश्य भिंत. तर सीतामाता म्हणे ठीक आहे म्हणे, लवकरात लवकर तू जाय. आणि मग सीतामातेला प्रणाम करून लक्ष्मणजी गेले आश्रम सोडून. आणि आश्रम सोडून ज्यावेळेस गेले तर इकडून प्रभू रामचंद्र वापस येऊ लागले आणि रावण हे दृश्य लपून पाहू लागला. तर रावणानं पाहिलं की दोघंही गेले. तर आता म्हणे चांगली संधी आहे सीतेचं हरण करण्यासाठी. त्यांच्या योजनेनुसार सगळं घडू लागलं रावणाच्या. आणि मग रावणाने इकडं तिकडं पाहिलं सगळीकडं, कोणी आहे का दुसरं पाहिले का, पहा शूरवीर. सगळीकडं पाहिलं रावणानं. आणि मग रावणानं काय केलं की एका संन्याशाचं रूप घेतलं, कपट. तर काकभूषणी म्हणतात की अशा प्रकारे जे कुपथावर लोक हे ठेवतात पाऊल, तर त्यांचं बल बुद्धी सर्व काय होते, क्षीण होते, जे कुपथावर जातात. आणि मग नाना विधी करी कथा सुहाई, राजनीती भय प्रीती देखाई, कहू सीता सुन जती गोसाई, बोले वचन दुष्ट की नाही. तर रावणानं मग गेला लगेच भिक्षान देही. आणि पहिल्यांदा त्यानं एंट्री करून पाहिली, जाता येते का, मधात प्रवेश करून पाहिला. म्हणजे अदृश्य भिंत होती ना, मंत्रबद्ध कुटीर. त्यामुळे रावणाला तिथं गेलं की असं आग लागायची पायाला. त्याला वाटलं फार हुशार लोक आहेत. मग रावण लांब गेला नाही का, झाडाखाली जाऊन बसला आणि तिथून मोठमोठ्यानं आडाला भिक्षान देही. तर सीतेला वाटलं बघ कोण आलं एवढ्या याच्यामध्ये. लगेच पाहिलं तर एकदम पूर्ण त्यानं साधूचा वेश, कारण हे बनावटी साधू फार दिखाव करतात. जे ओरिजिनल साधू ते साधारण राहतात, पण जे डुप्लिकेट साधू आहे ना ते जास्त भारी बनतात. माळा जास्त घालणार, गंध जास्त लावणार, जटा जास्त वाहणार, कपडे, कळालं ना तुम्हाला, जे बनावटी ते नकली जास्त चमकते म्हणतात ना. तर तसं हे केलं आणि तिथून हे मागायला. तर सीतामाता काय म्हणते की या म्हणणे इकडे येऊन भिक्षा ग्रहण कर. तर रावण काय म्हणते की मी फार त्यागी संन्यासी आहे म्हणले, मी कोण्या कुटीचा आणि कोण्या घराची सावली पण मी अंगावर पडू देत नाही. ते किती त्याग दाखवायला रावण पा. म्हणजे द्यायचे असेल तर इथं येऊन भिक्षा दे, नाहीतर एक लक्षात ठेव, मी काय तुझ्या भिक्षेचा भुकेला नाही, पण मला सगळं माहीत आहे म्हणे काय झालं आणि काय नाही, की तू हा पती संकटामध्ये आहे म्हणे. आता सीतेला अगोदरच घाबरली होती. आता तिला वाटलं पुन्हा हे शाप बीप देईल, कळलं का, पुन्हा संकट येईल पतीवर. मग काय केलं सीतामातेने, ते फळं घेऊन त्या रेषेच्या बाहेर आले. उल्लंघन, मर्यादेचं काय केलं, उल्लंघन केलं. तर एकदा मर्यादा उल्लंघन केल्यामुळे 1 वर्ष वनवास आहे. आता किती दुःख आहे सीतामातेला पा. आणि मग सीतामाता बाहेर आली. बाहेर आल्याच्या नंतर घ्या म्हणली हे जे फळ आहे. मग रावणानं काय केलं, लगेच ते रूप टाकून दिलं आणि सीतेचा हात पकडला. आता बा सीता तर पतिव्रत आहे, कधी परपुरुषाला प्रवेश केला नाही, मग इथं रावणानं हात कस काय धरला. तर मी अगोदर त्याच्यानं कथा सांगितली, ही कोणती सीता आहे, ओरिजिनल सीतेला रावण स्पर्श पण करू शकत नव्हता. आणि जरी केला असता तर रावण जळून काय झाला असता, पण एवढी शक्ती होती सीता मातेमध्ये, एवढी पतिव्रता होती. आणि त्यांनी मग हात धरला. तर रावण म्हणी माहीत आहे म्हणले सीते, आता मी धडा शिकवणार म्हणी, माझ्या बहिणीचे नाकाम कापणारे तुम्हीच लोक आहेत, आता मी दाखवतो म्हणे कोण आहे. तर त्यावेळेस मग सीता म्हणते, अरे माझं नाव कसं काय तुला माहीत.
तर मी काय साधारण नाही म्हणे, मी लंकेचा राजा आहे. कोण? रावण. आणि मग रावणानं आपलं ते डुप्लिकेट रूप टाकून दिलं आणि 10 मुंडके 20 हात लगेच प्रकट केले आणि आपलं पुष्पक विमान पण तिथं काय केलं? प्रकट केलं. मग सीतामाता म्हणे, "अरे दुष्टा थांब," म्हणले, "की तू माझे स्वामी असताना हरण करून दाखव. हे कुत्र्यासारखं तू कोणी नसताना काय करायला घेऊन चालला," म्हणले, "तर तू सिंहाचा भाग सश्यानं घेऊन जाव असं काम झालं म्हणे. तू प्रभू रामचंद्राला येऊ दे, मग माझं हरण कर, तेव्हा तुला बलवान समजल," म्हणले. "तर तू आता काळाच्या वश झालाय," म्हणले. तर असं म्हणल्यावर रावणाला फार राग आला. म्हणले, "आता दाखवतो तुम्हाला, बस," म्हणले, "आता विमानामध्ये." तर पुष्पक विमानामध्ये बसवलं आणि लगेच आकाशमार्गानं उडून जाऊ लागला. आता सीतामातेला फार दुःख झालं. मी जर ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. म्हणजे डबल दुःख झालं, कारण लक्ष्मणजीला एक तर वाईट बोलली आणि रेखा पण ओलांडली. तर फार दुःखी झाली आणि ती फार विलाप करू लागली सीतामाता. "हा जग एक बीर रघुराया, केई अपराध भिसारू दया." तर सीतामाता विलाप करते की हे रघुनाथ, की कोण्या अपराधासाठी मला तुम्ही सोडून दिले? हा राक्षस मला घेऊन चाललाय, हे प्रभू, आता तुम्ही माझं रक्षण करा. "हा लक्ष्मण तुम्हारा नाही दोषा, सो फल पायो किनेहू रोसा." तर हे लक्ष्मणा, तुमचा दोष नाही म्हणे, तुमच्यावर मी दोषारोपण केल्यामुळे आज मला फळ लगेच काय करावं लागायलंय? भोगावं लागायलंय. आता माझी विपत्ती रामाला कोण जाऊन सांग? सीतामाता म्हणायली. तर तिचा विलाप पाहून सर्व पशु पक्षी पण दुखी झाले, की आता काय होईल आणि कसं नाही. तर तेवढ्यामध्ये काय झालं, की जटायूनं पाहिलं की कोणीतरी असुर एका स्त्रीला घेऊन जात आहे विमानामध्ये बसून. तर जटायूनं पाहिल्याच्या नंतर लगेच पळत पळत आला, पंख हे करून, आणि म्हणे की सीते, कारण अगोदर भेट झाली ना, आपण ऐकलं जटायू दशरथ महाराजाचे मित्र असतात. तर म्हणले की सीते भिवू नको, मी या राक्षसाचा काय करतो? वध करतो, तू घाबरू नको. आणि तो एवढा राग आला होता जटायूला, म्हणे, "अरे सीतेचं हरण करायला म्हणे तू, तर तुला आता मी धडा शिकवतो." आणि एकदम आक्रमण केलं रावणावर. कोणी? जटायूनं. तर रावणाला वाटलं की अरे एवढं जड कोण बसले विमानामध्ये? डायरेक्ट आला ना ते जटायू एकदमच चालू विमानामध्ये. तर त्याला वाटलं हा पर्वत आहे का गरुड आहे, कोण आहे? एकदम आला. त्यावेळेस त्यानं पाहिलं, तर अरे हे तर जटायू आहे म्हणे. हे काय करणार हे म्हणे आपलं? हे आता माझ्या हातरूपी तीर्थामध्ये आपलं शरीर अर्पण करण्यासाठी आलाय म्हणे, रावण म्हणायला. तर हे ऐकल्यावर जटायूला फार राग आला. म्हणे आता कोण कोणाला अर्पण करते लगेच निर्णय होईल. आणि मग जटायूनं काय केलं, म्हणे माझं म्हणणं ऐक म्हणे रावणा, तू सीतेला सोडून दे आणि जसा आला तसा वापस जाय. कळलं का? नाहीतर म्हणले प्रभू रामचंद्राला जर ही गोष्ट कळाली तर पूर्ण वंशासकट तुझा नाश होईल. तू तर मरशीलच, पण सगळा वंश तुझा काय होईल? तर असं म्हणल्यावर रावणाला फार राग आला आणि दोघांमध्ये मग भयंकर युद्ध झालं. आणि मग यांनी काय केलं, जटायूनं, आता याच्याकडे हे राहतात पंख आणि ते पाय, चोच, दुसरं काय ह्याच्याकडे. तर मग काय केलं यानं, त्या पायानं त्याचे केस उचलले. आता 10 तोंड म्हणल्यावर केस जास्तच असतील. केस उचलले आणि उचलून खाली टाकले रथाच्या, कोणाला? त्या विमानाच्या, रावणाला. तर रावण पृथ्वीवर पडला. तर जटायूनं त्या रथामध्ये एका साईडला सीतामाते बसवलं, म्हणे घाबरू नको, म्हणे चिंता नको करू, मी तुला काही होऊ देणार नाही. आणि मग चोची मारून मारून रावणाला सगळीकडे जखमा केल्या. कोणाला? रावणाला, जटायूनं. आणि त्याच्यामुळे त्याला बेशुद्धपणा काही वेळ राहून मूर्छा आली रावणाला. आणि मूर्छा आल्याच्या नंतर मग आता सीतेला वाटलं संकट टळलं, पण रावण मरते थोड्या एवढ्या लवकर, लगेच तो जागा झाला. आणि म्हणले, "अरे कोण हे?" म्हणले, "तू एवढा हे करायला?" म्हण, "मी विश्वविजेता रावण, मला चॅलेंज करायला." म्हणले, "तू." लगेच एक भयंकर तलवार काढली, जी शिवजीने दिली होती, चंद्रहास नावाची तलवार. आणि त्या तलवारीने जटायूचे पंख, तर पक्ष्याचा प्राण कशामध्ये असते? पंखामध्ये असते. जेव्हा पंख तुटतात पक्षीचा लगेच काय होते? मृत्यू होते. तर जटायूचं पंख कापले, त्याच्यामुळे तो जमिनीवर पडला, जटायू जो आहे. आणि लगेच सीतेला रथामध्ये बसवलं रावणानं, त्या याच्यामध्ये विमानामध्ये, आणि हळूहळू लगेच आकाशाच्या दिशेनं. आता सीतेला पूर्ण निराशा झाली. व जटायू आला होता ते तरी कमीत कमी वाचू शकत होता. तर मग आता सीता फार विलाप करू लागली. आणि जसं एखाद्या व्याध्याच्या याच्यामध्ये हरिण सापडाव शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये, तसं सीतामाता विलाप करू लागली. पण जाता जाता सीतामातेनं पाहिलं की एक पर्वत आहे, त्याच्यावर 2-4 वानरं बसलेत. वरून दिसू लागलं ना, विमान जाऊ लागलं ना. तर त्यावेळेस तिनं काय केलं, की जे आपले दागिने होते
ते एका कपड्यामध्ये बांधले आणि जिथे वानर बसले होते तिथं सोडले वरून. आणि तिथं कोण कोण होतं? हनुमानजी, सुग्रीव, नळ, नीळ, जांबुवंत हे लोक बसलेले होते. तर ते दागिने जे पडल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं आणि घेऊन आले. त्यांना दिसलं वरून, पण ते का लक्ष देतील कोण सीता आणि कोण रावण, त्यांना काय माहित आहे. ते दागिने त्यांनी ठेवले, बा कोणाचे असले तर घेऊन जाईल. त्यांनी मधामध्ये गुफेमध्ये ठेवून दिले. आणि मग रावणानं काय केलं की सीतेला घेऊन गेला आणि अशोकवनामध्ये नेलं. आज पण येते लंकेमध्ये अशोकवन, आणि तिथे एका झाडाखाली सीतेला ठेवलं आणि सांगितलं की पाहे म्हणले लवकरात लवकर तयार होय विवाह करण्यासाठी माझ्यासा, नाही तर माझे राक्षस तुला नष्टा करतील. काय का ही लंका आहे म्हणले, ही काय अयोध्या आणि पंचवटी नाही, इथं सगळे राक्षस आहेत. आणि सगळ्या राक्षसाचा पहारा लावला साईडनं, सगळ्या राक्षसीनेच भयंकर. फक्त त्याच्यातली एक चांगली होती त्रिजटा, बाकी सगळ्या तिला त्रासच द्यायला तयार होत्या सीतामाते. आणि सीतामाता तिथं विलाप करू लागली, भगवंताचं स्मरण करू लागली. आता ही तिथं गेली लंकेमध्ये सीतामाता. पण इकडं काय झालं की ज्यावेळेस लक्ष्मणजी जाऊ लागले प्रभू रामचंद्राला मदत करण्यासाठी, तर प्रभू रामचंद्र तिकडून येऊ लागले हरिण घेऊन. तर वाटेमध्ये दोघांची भेट झाली. वाटेमध्ये तर भेट झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र म्हणे, लक्ष्मणा तू इकडं का आला? तुला काय सांगितलं होतं मी, सीतेला एकटं सोडू नको, कारण निशाचर लोक फिरत राहतात, तर तो माझ्या आज्ञेचं का उल्लंघन केलं? कारण म्हणे राक्षस, मला असं वाटायलं की सीतेचं कोणीतरी हरण केलंय. प्रभू रामचंद्र म्हणाले. तर लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राचे चरण धरले, म्हणले प्रभू माझा याच्यात काही दोष नाही. तर म्हणले माझा याच्यात काही दोष नाही म्हणले प्रभू, की असं काही बोलली म्हणली माता मला की मला नाईलाजाने यावं लागलं. सर्व त्यांनी सांगितलं. अरे म्हणले तिचं तर स्त्रीला बुद्धी कमी राहते म्हणे, ती काय एवढा विचार करून बोलत नाही, पुढचा विचार नाही करता येत. पण तू तर पुरुष होता म्हणले, तुला सर्व माहीत होतं, तो पुढचा विचार करायला पाहिजे होता, काय संकट येईल. मला असं वाटायला आता सीता आश्रमामध्ये नाही, प्रभू रामचंद्र म्हणाले. आणि मग दोघं एकदम फास्ट आश्रमाच्या दिशेने येऊ लागले. आणि ज्यावेळेस गेले आश्रमामध्ये, तिथं पाहिलं तर आश्रम उजाड दिसला, सीतामाता आश्रमामध्ये नव्हती. आणि ज्यावेळेस सीतामाता आश्रमामध्ये दिसली नाही, प्रभू रामचंद्र एवढे दुःखी झाले. तर वाल्मिकी रामायणामध्ये 10 अध्यायामध्ये वर्णन आहे कसा प्रभू रामचंद्राने विलाप केला. किती अध्याय? 10 अध्याय. तर पक्ष्यांना विचारू लागले, झाडांना विचारू लागले प्रभू रामचंद्र. आता मला सांगा किती पागल माणूस असेल तर झाडाला विचाराल का मी बायको पाहिली का? पक्ष्याला विचाराल का? म्हणजे कळायला का? याच्यावरून तुम्हाला कळत असेल की भगवंत. तर प्रभुपादजी इथं काय म्हणतात माहिती आहे का? प्रभुपादजींच्या वेळेस रामायणामध्ये जी रामलीला आणि त्याच्यावर तात्पर्य लिहिलंय, तर म्हणले प्रभू रामचंद्र एका सेकंदामध्ये हजारो सीता प्रकट करू शकत होते. किती? हजारो. मग भगवंत काय विलाप करायलेत? तर ते शिकवायलेत म्हणले की जर एखादा व्यक्ती स्त्रीमध्ये आसक्त असेल, त्याची अशीच कंडिशन होणार. कळलं का? जे स्त्रीमध्ये आसक्त आहे त्याला असं दुःख भोगावं लागणार, त्याला कुठं चैन पडणार नाही, तो दिवस रात्र दुःखामध्येच राहणार म्हणले. जर स्त्रीमध्ये, तरी भगवंत आपल्या आचरणाद्वारे शिकवायले. कळलं का? आपण आचरे प्रभू जीवेर शिखाय. तर हे भगवंतांना दाखवून द्यायचं होतं. तर मग विलाप करू लागले प्रभू रामचंद्र. आणि काय म्हणतात पहा, हे खगमृग हे मधुकर श्रेणी, तुम देखी सीता मृगनयनी, खंजन सुख कपोत मृगमीना, मधुपनिकर कोकिला प्रवीणा. तर हे पक्ष्यांनो, हे भ्रमरांनो, माझ्या सीतेला तुम्ही पाहिलं का? भगवंत विलाप करायला प्रभू रामचंद्र की माझी सीता कोणी पाहिली का म्हणले, कुठं गेलेली आहे? एवढा विलाप करायला प्रभू रामचंद्र की कुठं गेली माझी सीता? तर इथं तुलसीदासजी म्हणतात की जे पूर्ण काम आहेत, आत्माराम आहेत, सुख राशी आहेत, ते राम असा विलाप करायलेत. तरी कशामुळे करायलेत? मनुज चरित कर आज अविनाशी. तर मनुष्याला शिक्षा देण्यासाठी की एवढी आसक्ती कामाची नाही. कळालं का? नाहीतर व्यक्तीला काय होणार? दुःख होणार. तर आसक्ती करायची असेल तर भगवंतासंग करायला पाहिजे. बाकी कोणासंग जरी तुम्ही आसक्ती केली, एक तर तो तुमच्यापासून दूर जाईल, नाही तर तुम्ही त्याच्यापासून दूर जाणार. एकच व्यक्ती आहे, तो आपल्यापासून कधीच दूर जात नाही, तो आहे भगवंत. पण हे आपल्याला शेवटी कळते, कळू येईल अंतकाळी. म्हणजे साधू संतांना अगोदर कळते, त्याच्यामध्ये अगोदरच आसक्ती ठेवत नाही. देवा माझे मन लागो
तुझे चरणी संसार व्यसनी पडून येते. तर ते कुठंच आसक्ती ठेवत नाही. कळालं का? त्याच्यामुळे ते सुखी होतात. आपण सर्वत्र आसक्ती ठेवतो आणि भगवंतापासून दूर जातो, म्हणून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त दुःख येत राहतात. तरी भगवंताला दाखवून द्यायचं होतं स्वतःच्या आचरणाद्वारे. आणि मग प्रभू रामचंद्र जाऊ लागले पुढं पुढं. तर जाता जाता त्यांना पाहिलं, आगे परा गिधपती देखा सुमिरत राम चरण जिन देखा. तर पुढं पुढं चलत गेले तर तिथं गृधराज जटायू पडलेला दिसला आणि तो तडफडत होता जटायू. आणि भगवंताच्या चरणाचं काय करत होता? ध्यान करत होता. तर प्रभू रामचंद्रांनी त्याला काय केला? स्पर्श केला. तर त्याचं सर्व दुःख, जी पीडा होऊ लागली, त्याला त्रास, तो त्याचा शांत झाला. ती जखम तर झाली होती पण त्रास झाला, शांत झाला. आणि मग जटायूची मान भगवंताने आपल्या मांडीवर घेतली. पहा किती भाग्य! भगवंत सेवा विसरत नाहीत केलेली. जटायूने सेवा केली ना भगवंताची. जरी सेवेमध्ये अपयशी झाला पण सेवा केली, म्हणून भगवंत प्रसन्न झाले जटायू. आणि काय झालं की जटायू म्हटला की हे प्रभू, तुम्ही जन्म मृत्यूरूप भयाचा नाश करणार हे राम, तर ही माझी दशा रावणानं केली. आणि त्याच दुष्ट रावणानं तुमच्या जानकीचं काय केलेलं आहे? हरण केलेलं आहे. तर हे प्रभू, तो दक्षिण दिशेला गेलाय, सीतेला घेऊन दक्षिण दिशेला गेलाय म्हणले. आणि सीता ही एकदम जसं ती टिटवी असते, टिटवी माहिती आहे ना, ज्यावेळी तिच्या अंड्याजवळ कोणी जाते ते किती अंडते ती, तर तशी म्हणे सीता विलाप करू लागली जातानी. म्हणले, मी फार प्रयत्न केले रावणाला, पण त्या दुष्टाने काय केलं की पंख माझे कापून टाकले आणि मी असा पडलोय. म्हणले प्रभू, मी ही खबर देण्यासाठी जिवंत राहिलो इतक्या वेळ, तुम्हाला सांगण्यासाठी, आणि प्राण हे केले म्हणे. तर आता मी प्राण सोडायची मला अनुमती द्या. जटायू म्हणाले भगवंताच्या मांडीवर बसून. तर प्रभू रामचंद्र म्हणतात की अरे, शरीर नका सोडू, म्हणले मी तुम्हाला आता पुन्हा जिवंत करतो, पहिल्यासारखं करतो. तर जटायू काय म्हणते पहा की हे प्रभू, जाकर नाम मरतमुख आवा अधम हे मुकुत होई श्रुती गावा. की म्हणले हे प्रभू, की मरतानी ज्याचं नाव मुखामध्ये येते, काय ना का, तर तो पापी बी मुक्त होते. ते राम माझ्या समोर आहेत. काय म्हणाले काय ना, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखी तुका म्हणे सुखा पार नाही. तर अंतकाळी ज्याच्या मुखात तुमचं नाव येते तो मुक्त होते. मग साक्षात तुम्ही माझ्या समोर आहेत, मग मी कहाला जगू? असं भाग्य विचार करा. हे भाग्य दशरथ महाराजाला पण प्राप्त झालं नाही, जे जटायूला प्राप्त झाले. की प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मर, भगवंत समोर आहेत, कळा नाही का. तर म्हणले मी कशासाठी प्राण ठेवू? तर हे प्रभू, तर मला आता काही पाहिजेत नाही म्हणले. तर आता तुमच्या परमधामाला जायचंय मला काही दुसरी इच्छा नाही म्हणली. तर भगवंत फार प्रसन्न झाले. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले व माझ्यासाठी यांनी प्राण, कार्य कोणाचं होतं? प्रभू रामचंद्राचं होतं. तर माझ्यासाठी यानं प्राण सोडला म्हणले. तर मी काय देऊ म्हणले? तर म्हणले की आता मी तुला ती दुर्लभ गती प्रदान करतो, जी मोठमोठालं साधन करून पण प्राप्त होत नाही. तू माझ्या परमधामाला काय होशील? प्राप्त होशील. पण ही गोष्ट म्हणली सीता हरणाची, तुम्ही माझ्या वडिलाला तिथं जाऊन सांगू नका. कारण आता हे जाणार ना दशरथ महाराजापाशी, दशरथ महाराजाला जी गती प्राप्त व्हायली तीच प्राप्त होणार. तर म्हणले स्वतः रावण येऊन सांगेल तिथं. आता रावण यायची तयारी चालू झाली म्हणे, सगळ्या परिवारात सगळं येईल म्हणे आणि तिथं सांगेल, तुम्ही सांगू नका म्हणलं, सुकुटुंब येऊन सांगेल. आणि मग जटायूनं काय केलं, ते गिधाडाचं शरीर जे आहे ते सोडून दिलं आणि चतुर्भुज रूप धारण केलं. कसं? चतुर्भुज रूप काय केलं? धारण केलं. आणि 4 भुजा आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि भगवंताची स्तुती करू लागला. काय म्हणते पहा, जय राम रूप अनुप निर्गुण सगुण गुण प्रेरक सही, जसशीस बाहू प्रचंड खंडन चंड सर मंडन मही. तर हे प्रभू, तुम्ही, तुमचा विजय असो, तुम्ही खरोखर मायेचे प्रेरक आहात. तर आता 10 शिराचा जो रावण आहे, हरे कृष्णा हरे हरे राम हरे, तर त्याच्या भुजाचे तुकडे करणार आहेत. अगोदर सांगायला जटायू, तर सुशोभित करणार आहेत पृथ्वीला. कमळासारखं मुख आहे तुमचं, विशाल नेत्र आहेत. तर हे श्रीराम, मी तुम्हाला नमस्कार करतो. तर हे प्रभू, तुम्ही सर्व विश्वाचे चालक आहेत, सर्व विश्व तुमच्या अधीन आहे. आणि तुम्ही जे संत राम मंत्राचा जप करतात म्हणले, त्यांचे तुम्ही अंतिम आश्रय आहात.
सर्व साधन करून जे तुम्हाला प्राप्त करतात की हे राम मी तुम्हाला काय करतो, प्रणाम करतो म्हणले. आणि मग प्रभू माझ्यावर एकच कृपा करा, तुमची अखंड भक्ती प्रदान करा. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक तुम्हा मागतो मी दातार. तर तशी प्रार्थना केली आणि मग जटायूनं भगवंताला प्रणाम केला आणि परमधामाला जटायू निघून गेला. आणि जटायूचे अंतिम संस्कार प्रभू रामचंद्रांनी केले. पहा, जे दशरथ महाराजाला भाग्य प्राप्त झालं नाही ते कुणाला प्राप्त झालंय? जटायूला. कारण प्रभू रामचंद्रासाठी त्यांनी प्राण सोडले. कळालं का? स्वतः भगवंतांनी अंतिम क्रिया केली. कोणाची? तर तुळशीदासजी म्हणतात की असे कृपाळू आहेत कोण? प्रभू रामचंद्र. तर शिवजी म्हणतात की हे पार्वती ऐक म्हणले, सुनहु उमाजे लोक ते लोक अभागी, हरितजी होई विषय अनुरागी. म्हणले ते लोक अभागी आहेत की अशा कृपाळू रामाला सोडून विषयाचं ध्यान करतात. शिवजी म्हणालेत पार्वती. आणि मग दोघं जण हळूहळू पुढे जाऊ लागले, राम आणि लक्ष्मण. कशासाठी? सीतेच्या शोधासाठी. आणि जाता जाता काय झालं, पुढे एक कबंद नावाचा राक्षस लागला. तर हा कबंद राक्षस कसा होता माहितीये का? की त्याची मान पूर्ण खांद्यामध्ये गेलेली होती, डोळा एकच पूर्ण, फक्त त्याच्या हातावर होते, बाकी शरीर पूर्ण याच्यामध्ये गेलेलं. आणि हातानंच तो काही बी पकडून काय करायचा? खायचा. त्या वाटेमध्ये आला तो, तर तो कोणी बी आला की त्यांना खाऊन टाकायचा वाटेमध्ये त्या हातानं पकडून. तर ज्यावेळेस राम लक्ष्मण गेले तर त्यांना बी पकडण्याचा यांनी काय केला? प्रयत्न केला. आणि मग राम लक्ष्मण याचे हात काय केले? तोडून टाकली. तर हात तोडायच्या नंतर त्याला आपलं मूळ रूप प्राप्त झालं. भगवंतांनी हात तोडायच्या नंतर तो दिव्य रूपामध्ये प्रकट झाला आणि भगवंताला प्रार्थना करू लागला. म्हणले, हे प्रभू, दुर्वासा ऋषीनं मला शाप दिला होता, मी एक गंधर्व आहे म्हणले, तर अपराध केल्यामुळं मला ही गती प्राप्त झाली, पण तुमच्या दर्शनानं माझा अपराध नष्ट झाला. त्याने प्रणाम केला भगवंताला आणि मग तिथून तो निघून गेला. आता प्रभू रामचंद्र काय केलं, हळूहळू पुढे गेले. आणि पुढे गेल्याच्या नंतर आता त्याला भगवंतांनी परमगती प्रदान केली, त्या गंधर्वाला पण, की त्यांनी हे केल्याच्या नंतर. तर प्रभू रामचंद्र पुढे आले तर तिथं शबरी मातेचा आश्रम होता. ज्यावेळेस हळूहळू पुढे आले प्रभू रामचंद्र तर शबरी मातेचा तिथं आश्रम लागला. तर मतंग ऋषी जो आहे, तर मतंग ऋषीचा तो आश्रम होता. आणि ही शबरी मतंग ऋषीच्या आश्रमामध्ये तिथं राहायची. तर हिची फार सुंदर कथा आहे. पहा, तर शबरी जी आहे ही हिच्या अगोदरच्या जन्माची पण एक कथा आहे. कोण होते अगोदरच्या जन्मामध्ये शबरी? तर शबरी अगोदरच्या जन्मामध्ये एका राजाची मुलगी असते. कोणाची? राजाची मुलगी असते. आणि राजाची मुलगी असल्यामुळं घरचे लोक तिला कथा ऐकायला जाऊ द्यायची नाही. बंधन असते ना, कळलं का? तर तिला साधूचा संग करायला जाऊ, जसं मीराबाईला विरोध व्हायचा ना, तसाच विरोध. तर तिला फार दुःख वाटायचं, साधूचा संग नाही, भजन नाही, कीर्तन नाही. तर ती भगवंताला प्रार्थना करू लागली, हे प्रभू, जर माझा पुन्हा जन्म झाला तर मला एकदम गरीब कुटुंबामध्ये जन्म द्या. आपल्याला काय वाटते? कळलं का? कारण आपल्याला लाभ संसारिक वाटते, पण खरा लाभ आपल्याला कळत नाही. खरा लाभ कोणता आहे माहिती आहे का? भगवंताचं स्मरण. भगवंताचं स्मरण जास्त झालं तो खरा लाभ आहे, हे आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतं की संसारातल्या गोष्टी भेटणं म्हणजे खरा लाभ आहे. खरा लाभ आहे ज्या दिवशी भगवंताचं भजन जास्त होईल, तो दिवस खरा आहे. ते कार्य खरं आहे ज्याच्यामध्ये भगवंताची स्मृती जास्त येईल. त्याच्यामुळे म्हणले शास्त्रामध्ये, विपदो नैव विपदा, संपदो नैव संपदा, विपदा विस्मरणम विष्णू, संपदा नारायण स्मृती. की भगवंताचं स्मरण होणं ही संपत्ती आहे आणि भगवंताचा विसर पडणं ही काय आहे? विपत्ती आहे. तर प्रार्थना करू लागली ती भगवंताला, हे प्रभू, मला गरीब कुटुंबामध्ये जन्म द्या, जेणेकरून मी साधूचा संग करू शकल, तुमची कथा श्रवण करू शकल, तुमचं नाम घेऊ शकल. आणि मृत्यूच्या टायमाला जे माणसाचे विचार असतात तसाच जन्म काय होते? प्राप्त होते. आणि मग शबरी एकदम गरीब कुटुंबामध्ये, जंगलामध्ये तिचा जन्म झाला, शबर कुळामध्ये. काय ना का, तिचं नाव शबरी नव्हतं, जात होती ती शबर जाती. तर तिथं तिचा जन्म झाला शबरीचा. आणि जन्म झाल्याच्या नंतर काय झालं की शबरी जी आहे तर ती काय करू लागली, हळूहळू मोठी होऊ लागली. पण पहिली भक्ती होती केलेली,
ते आपोआप तिचा भगवंताकडे कल, ज्यांनी पूर्वजन्मात भजन केलं राहते त्याला आपोआप भगवंताची आवड लागते. तुकाराम महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तर अगोदर ज्यांनी भजन केले त्याला आपोआप आवड लागते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तर तिला आवड लागू लागली भगवंताबद्दल शबरीला. आता काय झालं की एक दिवस ते मोठी होऊ लागली, तर मग काही 20-25 बकरे बांधले दावणीला त्यांच्या घरासमोर. तर तिनं आईला विचारलं, हे काय, हे काहाला आणले? म्हणले आता तुझ्या लग्नाचा कार्यक्रम आहे. मग म्हणले लग्नाचा कार्यक्रम आहे तर यायचं काय काम आहे? म्हणे यायचा बी कार्यक्रम आहे. म्हणे यायचा काय कार्यक्रम आहे? म्हणे आता यांनाच कापून त्यांचं मांस हे करून, कारण हे शबर लोक आहे म्हणे, यांना काय डाळण भातांचा चपाती आवडत नाही, यांना तेच पाहिजे, तेव्हा ते खुश होतात म्हणे. तर पाहुणे खुश झाले पाहिजे म्हणून हे बांधलेत. हे आजच्या दिवसाचे सोबती आहेत म्हणे, उद्या सगळं हे. आता हे ज्यावेळेस ऐकलं तर शबरीला झोपच नाही. म्हणे बा माझ्यामुळे एवढ्या जणांचे प्राण जाणार, पण भजन आहे ना पूर्वीचं. नाही नाही म्हणली, मी हे होऊ देणार नाही. रात्री 12 वाजता ती उठली, झोपच नाही तिने. सगळे झोपले होते गाढ, आणि त्या सर्व बकऱ्याला सोडून दिलं, मुक्त केलं. ते मस्त आनंदाने उड्या मारत निघून गेले आणि आशीर्वाद दिला, तो बी कल्याण हो, तू मुक्त हो. अशीच आम्हाला मोकळं केलं होतं, पण आता आम्ही जाणार होतो, आम्ही फाट्यावर मुक्त केला आम्हाला. फार खुश झाली ती, आशीर्वाद दिला. आणि मग शबरीला वाटलं, हे आता मी जरी सोडलं यायला तर घरी जर थांबले पुन्हा कव्हा ना कव्हा हे पकडणार, हे होणारच कार्यक्रम, कव्हा ना कव्हा कंदुरीचा कार्यक्रम होणारच. त्याच्यामुळं मला आता काहीतरी करून इथूनच जावं लागेल. तर ती रात्रीच निघली घरातून कोणाला न सांगता आणि एकदम पळत जाऊ लागली. म्हणजे पकडतील हे लोक, कळालं का? आणि पळत पळत गेली. तर तिला वाटलं हे लोक मला, कारण सगळ्या वनवातलं ते सगळं माहीत त्या लोकायला, तर हे पकडणार मला कुठं तरी. मग म्हणजे आता काय करावं लागेल? तर ती एक मेलेला हुंट होता, मेलेला हुंट. आता हुंटाचं विशाल शरीर असते, तर त्या हुंटाच्या याच्यामध्ये जाऊन बसली, जे कंकाल असते ना हाडाचा सापळा, त्याच्यामध्ये जाऊन बसली. आता हे सैनिक शोधण्यासाठी पाठवले, कारण ते शबराचा राजा होता ना तो. तर ते पाठवले आणि सगळीकडे शोधायलेत, कुठं कुठं जाणार आहे जाऊन जाऊन एका रात्रीमध्ये. तर सगळीकडे शोधायलेत, पण ते मेलेल्या याच्या पण कोणी जाईना ना. वास येऊ लागला, दुरूनच लोक ढाणू लागले. ती एक दिवस ती नाका तिथंच काढा, 2 दिवस तिथं, पाणी नाही, थेंब नाही पाण्याचा, खायला काही नाही, आणि भगवंताचं स्मरण करायला, प्रभू आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. तर 2-3 दिवस त्यांनी शोधलं, तर त्यांना वाटलं कोणीतरी प्राण्याने एखाद्या खाल्ला असेल, शबरी आता मिली. ते वापस निघून गेले. आणि मग शबरी रात्री त्या कंकालाच्या बाहेर निघली आणि पळत गेली त्या दूर एकदम त्याच्या. तर पुढं तिकडं पंपा सरोवर, का ना का, तर त्या पंपा सरोवरच्या तिथं मतंग ऋषीचा आश्रम होता. तर तिने अगोदर भक्ती होती, त्याच्यामुळे तिला वाटलं साधूची सेवा केल्यावर भगवंताची लवकर काय होते, प्राप्ती होते. तर ती काय करायची, मतंग ऋषीचा आश्रमच्या पुढचा रस्ता रोज झाडून काढायची रात्रीच 12-1 वाजता, आणि 4 वाजता लोक उठून जायचे, तर रस्ता पूर्ण साफ. तर अशी महिनाभर सेवा केली. तर मतंग ऋषी म्हणे, कोण सेवा करायला? कारण सेवा करणाऱ्याला फळ प्राप्त होते ना, पुण्य यांचं क्षीण होते ज्याची सेवा करायली त्याचं. तर त्याच्यामुळं मग म्हणले लवकर शोधा म्हणे तो कोण आहे. तर मग काही शिष्य रात्रभर झोपलेच नाही, वाट पाहू लागले. तरी शबरी त्यांना दिसली झाडून काढताना. तर लगेच त्यांनी पकडलं आणि मतंग ऋषी समोर हजर केलं. तर ती कापू लागली, आता काय शिक्षा होते आणि काय नाही. तर मतंग ऋषी म्हणली, बाळा तू काय करायली? तर म्हणली, माझं काही हेतू नाही म्हणे, माझी अशी हे होती की साधूची सेवा केल्यानं भगवंत प्रसन्न होतात म्हणून मी सेवा करू लागली. तर तिचा तो भाव पाहून मतंग ऋषीला फार आनंद झाला. म्हणजे तू साधूची सेवा करायची काय हरकत नाही म्हणे, तू इथंच राह आमच्या आश्रमामध्ये. हे कुटी बांधून दिली आणि तिथं शबरी राहू लागली. आणि मग सर्व मतंग ऋषीनं सांगितलं तिला कसे भजन करायचं, भक्ती करायचं. आणि काही दिवसाच्या नंतर मग मतंग ऋषी जे आहेत, तर त्यांनी म्हणलं की आता माझा टाइम झालाय, मी आता निघून जाणार आहे. तर मग फार दुःख झालं, शबरी लढू लागली. म्हणजे गुरुदेव तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल? तर म्हणे चिंता नको करू, तू तर एवढी भाग्यवान आहे, मला भगवंताकडे जावं लागायलंय, मला भगवंताकडे जावं लागायलंय, पण तू एवढी भाग्यवान आहे की तू भगवंत तुला भेटा येतील. उत्तम ऋषींनी जाताना सांगितलं, फक्त तू वाट पाय, काय कर, वाट पाय. आणि हे जेव्हा सांगितलं तेव्हा प्रभू रामचंद्राचा जन्म पण झाला नव्हता. किती वर्ष वाट पाहिली असेल विचार करा. कोणी
शबरी. पण तिचा विश्वास कोणावर? गुरुवर दृढ विश्वास. गुरुनं सांगितलं भगवंत येतील, तर मग संशय नाही मनामध्ये. कळालं का? तर ती रोज झाडून काढायची, फुलं आणायची, फळं आणून ठेवायची, आसन सजवायची. रोज तिचं तेच काम आणि वाट पाहायची आज राम येतील. पण त्या दिवशी पण आले नाही. परत दुसऱ्या दिवशी. कळालं का? असं करत करत कितीतरी वर्ष तिनं काय केली? वाट पाहिली. फार सुंदर भजन आहे पहा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम आएंगे तो आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तर रोज वाट पाहायची, आज येतील राम. नाही आले की निराश नाही व्हायची. दुसऱ्या दिवशी त्याच प्रेमानं. तर कितीतरी वर्ष तिनं अशी काय केली? वाट पाहिली. आणि तो दिवस उजळला की आज प्रभू सीतामातेच्या शोधामध्ये शबरीचा जे आश्रम आहे तिकडं. आता सर्व हसू लागले तिला. ती तरुण झाली, नंतर म्हातारी झाली शबरी. आता याच्यावर विचार करा, मतंग ऋषीने केव्हा सांगितलं होतं? तरी म्हातारी झाली वाट पाहत पाहत प्रभू रामचंद्राची. पण तिचा गुरुवरचा विश्वास कमी नाही झाला. आणि आपण थोडा जप करतो, काय अनुभवच होईना. किती दिवस झाले जप करायलो, काहीच परिवर्तन नाही. कळलं का? इतक्या दिवस मंगल आरतीला आलो, जशाला तसेच दिसायलो. इतके रामायण ऐकले, इतके भागवत ऐकले, काय खरंच देव आहे का नाही हो? तर हे पहा, त्याच्यामुळे सांगितलंय भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव जर नसल, विश्वास नसल, तर मग भक्ती सफळ होणार नाही. संशयी व्यक्तीचा काय होते? विनाश होते. तर तिचा संशय नाही, गुरुवर दृढ विश्वास. की मतंग ऋषी म्हणले याचा अर्थ मला भगवंताची काय होणार? प्राप्ती होणार. आणि ती वाट पाहू लागली आणि तो दिवस उजडला. तिचा रोजचा नित्यनेम, फुलं आचरून टाकायची, आसन मांडायची, सर्व तयारी करून जायची, हार तयार करून ठेवायची आणि भगवंतासाठी फळं आणायची. आणि फळं कशी आणायची? बोरं जे आहेत, कळलं का, ते काय करायचे? खाऊन पाहायची. जर आंबट असलं तर फेकून द्यायची आणि गोड असलेलं घ्यायची. कळालं का? का? कारण रामाला आंबट फोड नको, आंबट बोर नको, त्याच्यामुळे सर्दी होईल रामाला. कळालं का? त्याचा भाव ते होता आतला. आणि असं करून ती हे करायची रोज. तर तो दिवस उजडला आणि प्रभू राम आणि लक्ष्मण आले त्याच मार्गाने चलत चलत. तर ज्यावेळेस राम आणि लक्ष्मण आले तर तिनं पाहिलं समोर की कोण आहे. म्हणले हे रामासाठी रस्ता आहे, तुम्ही लोक कोण आहेत? कारण बरेच लोक त्याचे हे करायचे ना, ऋषीमुनी बी. अरे काय वाट पाहिली, कवा भेटतील राम, आमचे जीवन गेले भजन करता करता, आम्हाला भेटन आणि हिला कवा भेटन. लोक निंदा करायची तिची. पण तिचा विश्वास मतंग ऋषीच्या वचनावर. आणि मग त्या दिवशी राम आले. तिला वाटलं हे रोजचेच लोक आहेत निंदा करणारे. तर ती म्हणे बाबा बाजूला व्हा, राम लक्ष्मण येणार आहेत त्यांच्यासाठी हे. म्हणे आम्हीच हे, पहा एकदा वर. मग ज्यावेळेस तिनं वर पाहिलं तर तिला दिसलं, काय दिसलं पहा. सरजिस लोचन बाहु विशाला, जटा मुकुट शिर उर्वनमाला, श्याम गौर सुंदर दो भाई, शबरी परी चरण लपटाई. तिनं वर पाहिलं तर जटा धारण केलेले आहेत, धनुष्यबाण हातामध्ये आहे. त्याच्यानंतर सुंदर भगवंताचा श्यामवर्ण आहे आणि लक्ष्मणजीचा गौरवर्ण आहे. असे दोघं बंधू ज्यावेळेस तिनं पाहिले तर साष्टांग दंडवत घातलं राम लक्ष्मणाच्या चरणावर. आणि एवढे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले की भगवंताच्या चरणाचा काय केला? अभिषेक केला. पाणी आणायचं काम पडलं नाही. नैनन के जल पगद होय. जसं सुदामाचं काय केलं होतं भगवंतानी, अभिषेक केला होता का नाही, तशाच प्रकारे हिचा पण हिनं अभिषेक केला प्रभू रामचंद्राचा. आणि त्याच्यानंतर दोघांचे चरण धुतले आणि त्यांना आसनावर बसवलं. आणि मग ते बोर भगवंताला खायला देऊ लागले. कोण? शबरी माता. आणि भगवंत एकदम प्रेमानं खाऊ लागले. पण लक्ष्मणजीनं काही ते बोर खाल्ले नाही. लक्ष्मणजी म्हणले अरे काय उष्टे बोर. आणि ते बी आता एकदम वृद्ध झाली होती ना, म्हातारी झाली, एकदम केस विचकटलेले, फाटलेले कपडे. तर लक्ष्मणजी काय फक्त नाटक करायचे, खायचं असं जवळ न्यायचे, मागं फेकायचे.
कळलं का? पण प्रभू रामचंद्र म्हणले, वा काय बोर असे 14 वर्षामध्ये एकदाही मी खाल्ले नाही. तर लक्ष्मणजीने त्यांच्या पुढचे पुढे ठेवले, म्हणले तुम्हीच खा. सगळे तुम्हीच खा म्हणले. मला आज म्हणे कौशल्याची आठवण यायली. म्हणले मग सगळे खा प्रभू, मी माझे बी देतो. कळलं का? तर सर्व भगवंताला. तर पहा, ही काही काल्पनिक कथा नाही, ही कशी कथा आहे? सत्य कथा आहे. पण आपल्याला खोटी का वाटते? कारण आपल्यात प्रेम नाही, भक्ती नाही, भाव नाही, श्रद्धा नाही, म्हणून ही गोष्ट पण आपल्याला खोटी वाटते. पण ही सत्य कथा आहे. ते भजन आहे ना, कोण कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. तर शबरीसारखा भाव नाही, प्रेम नाही, म्हणून भगवंत खात नाहीत. तर मग भगवंताने खाल्ले, मग हात वगैरे धुतले आणि मग हात जोडून ती भगवंतासमोर उभी राहिली, प्रभू रामचंद्रासमोर. आणि तिच्या हृदयामध्ये प्रेम प्रकाशित झालं भगवंताचं. तर ती म्हणली की हे प्रभू, मी तर मंद स्त्री आहे, तुमची काय स्तुती करू, मला काही बुद्धी नाही. म्हणले अधमते अधम अधमती नारी ती नमहमय मंदमती आघारी. तर मला काही बुद्धी नाही म्हणले. तर त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणले की हे भामिनी ऐक, म्हणले की मी फक्त भक्तीला महत्व देतो. पहा काय म्हणायत प्रभू रामचंद्र, जाती पाती कुल धर्म बडाई धन बल परिजन गुण चतुराई भगतीहीन नर सोहई कैसा बिन जल वारित देखई जैसा. तर म्हणले जात पात कुळ मोठेपणा धन बल कुटुंब गुण चातुर्य हे सर्व असून बी जर भक्तिरहित असेल माणूस, तर ते बिना पावसाच्या ढगासारखा आहे. कसा ढग आहे पण त्याच्यामध्ये पाणी नाही, तर त्या ढगाचा काही फायदा आहे का? काही फायदा नाही. म्हणजे तसा मला तो वाटते. तर आता तू मला काही सांगू नको, मीच तुला उपदेश करतो, तू ऐक. प्रभू रामचंद्र म्हणालेत, तर मी तुला 9धा भक्ती सांगतो म्हणले, तू ध्यान देऊन काय कर, ऐक. मग फार आनंद झाला. माता शबरीला हात जोडून उभी राहिली. तर प्रभू म्हणले सांगा. तर प्रथम भगती संतन कर संगा दुजरी रती मम कथा प्रसंगा. तर पहिली भक्ती आहे म्हणले माझ्या भक्ताचा संग करणं. पहिली भक्ती कळाली, 9धा भक्तीचा उपदेश करायला भगवंत. दुसरी आहे माझी कथा काय करणं, श्रवण करणं. शबरी मातेला उपदेश करायला भगवंत. गुरुपद पंकज सेवाती सरी भगती अमान. चौथी भगती मम गुणगण करई कपट तजी गान. तर चौथी भक्ती आहे म्हणले की अभिमान रहित होऊन गुरुची सेवा करणं. तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ. आणि त्याच्यानंतर चौथी भक्ती आहे माझ्या गुणगान करणं. नाम रूप लीला जी आहे त्याचं काय करणं, गुणगान करणं. त्याच्यानंतर मंत्र जाप मम दृढ विश्वासा पंचम भजन सो वेद प्रकाशा. तर पाचवी भक्ती आहे माझ्या मंत्राचा जप. कळलं का? भगवंताच्या नामाचा जप ही पाचवी भक्ती आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. त्याच्यानंतर काय म्हणतात, छटदमशील बिरती बहु कर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. 6वी भक्ती आहे इंद्रिय नग्रह शील, अनेक लौकिक कार्याबद्दल वैराग्य आणि संत पुरुषाप्रमाणे आचरण करणं. ही कशी आहे, 6वी भक्ती आहे. 7व सममोही मय जग देखा मोते संत अधिक करी लेखा. तर 7वी भक्ती आहे म्हणले की संपूर्ण जगाला माझ्यासारखं पाहणं, म्हणजे मी सर्व जगामध्ये भरलेला आहे असं पाहणं आणि माझ्यापेक्षा पण संतांना जास्त महत्व देणं. भगवंत स्वतः सांगायचे कितवी भक्ती, मोते अधिक संत कर लेखा. माझ्यापेक्षा माझ्या भक्ताला मोठं समजणं ही माझी किती 7वी भक्ती आहे. आणि 8व यथा लाभ संतोषा सपन्न नाही देखही परदोष. तर 8वी भक्ती आहे म्हणले की जे काही मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं. ठेविले आनंदे तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्याच्यानंतर स्वप्नात पण दुसऱ्याचे दोष न पाहणं. ही कितवी, 8वी भक्ती आहे. नवम सरल सब सन छल ही ना मम भरोस ही हरस न दीना. नवमहु एकहु जिनके होई नारी पुरुष सचराचर कोई. तर म्हणले की 9वी भक्ती आहे सर्वासंग सरळ राहणं, सारखं राहणं, कपट रहित राहणं आणि मनातून माझ्यावर श्रद्धा ठेवून. ही 9व्या प्रकारची भक्ती आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये हर्ष आणि दैन्य नसणं. तर या 9 पैकी एक जरी भक्ती असेल, पहा प्रभू रामचंद्र काय म्हणत, या 9 पैकी जर एक जरी भक्ती ज्याला प्राप्त आहे, तो स्त्री पुरुष कोणी पण असो, कळालं का, सोयी अतिप्रिय भामिनी मोरे सकल प्रकार भगती दृढ तोरे. तर म्हणले एक जरी असेल तो मला प्रिय आहे या 9 पैकी. पण तुझ्यामध्ये ह्या 9 पण आहेत.
प्रभू रामचंद्र म्हणालेत आणि तू म्हणते मी मंदमती. या 9 पण भक्ती तुझ्या हृदयामध्ये आहेत. त्याच्यामुळं योग्याला पण जी गती सुलभ नाही ती आज तुला सुलभ झालेली आहे. कारण मम दर्शन फल परम अनुपा जीव पावनीच सहज स्वरूप. तर माझ्या दर्शनाचं फळ आहे की जीवाला त्याचं मूळ रूप प्राप्त होते. मूळ रूप काय आहे? जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. तर दास रूप जे भगवंताचं प्राप्त होते. तर शबरी म्हणते की हे प्रभो, आता हे सर्व गोष्ट झाली म्हणे, पण तुला सीतेविषयी काही माहिती असेल तर सांग आता. हे सगळं भगवंतांनी सांगितलं, तर सीतेची माहिती काहीतरी सांग म्हणले. तर त्यावेळेस शबरी काय म्हणते, हे प्रभो तुम्ही पंपा सरोवराला जा आणि तिथं तुमची सुग्रीवासंग मैत्री होईल. कुठं? पंपा सरोवराला. आणि ती सर्व परिस्थिती तुम्हाला सांगाल. आणि हे राम सगळं माहीत असून पण तुम्ही विचारायला अज्ञानासारखे मला, ही तुमची लीला आहे. त्याच्यानंतर तिनं भगवंताच्या चरणी पुन्हा पुन्हा प्रणाम केला आणि भगवंताच्या चरणाचं ध्यान केलं आणि भगवंतासमोरच परमधामाला निघून गेली. तर एवढ्या हलक्या जातीमध्ये जन्मून बी तिनं भगवंताचं परमधाम प्राप्त केलं. तर तुलसीदासजी म्हणतात, जाती हीन अघ जन्म मही मुक्त किनी असणारी महामंद मन सुख चहसी ऐसे प्रभू बिचारी. तर हे मना, तर तू पाय शबरीला ही गती प्राप्त झाली, मग तू का भजन कर ना, का तू रामाची भक्ती कर ना. तर तू काय कर, त्यांची भक्ती कर, मग तू काय होशील, सुखी होशील. त्यांच्या नामाचा काय कर, जप कर. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि त्याच्यानंतर मग प्रभू रामचंद्र तिथून निघले आणि हळूहळू आता पंपा सरोवराकडे जाऊ लागले. तर उद्या पोहोचतील आणि सुग्रीवासंग काय होईल, मैत्री होईल. हनुमानजी संग पण भेट होईल. ती कथा उद्या आपण आता श्रवण करू. श्री कृष्णचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवनपुत्र हनुमान की, उमापति महादेव की, श्री रामचरितमानस की, गोस्वामी तुलसीदास की, शील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे. प्रसाद सांगू नका.